नमस्कार, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी। त्यासाठी 1 चमचा तूप टाकलेला आहे मी कढईमध्ये। त्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे। त्यानंतर इथे मी सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे। यामध्ये आहे 1 मोठा कांदा चिरलेला, त्याच्यानंतर 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 4 ते 5 काजू मी इथे टाकलेले आहेत। हे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे। बघा, मी याच्यामध्ये इथे खडे मसाले नाही टाकलेले आहे, कारण माझा 6 वर्षाचा लहान मुलगा आहे, त्यालाही भाजी खायची आहे आणि त्याला खूप जास्त पनीरची भाजी आवडते। मलाही जास्त स्पायसी नाही बनवायची आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही खडे मसाले सुद्धा इथे टाकू शकता। छान आपला कांदा लालसर असा भाजलेला आहे। आता याच्यामध्ये 1 मोठा टोमॅटो मी चिरून टाकलेला आहे। याला छान मिक्स करायचं आहे। मग आता हे सर्व लवकर शिजण्यासाठी मी इथे 1 चमचा मीठ टाकणार आहे। त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिट शिजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिट आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे शिजवल्यानंतर याची मिक्सरमध्ये छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये वाटण तयार करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला पाणी बिलकुलसुद्धा नाही टाकायचं आहे। पाणी न टाकताच याचं मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत। पहिले आपल्याला कांदा भाजण्यासाठी 1 ते 2 मिनिट लागला होता। त्यानंतर आता हे मिश्रण शिजवण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिट नक्कीच लागतील। आणि मिश्रण शिजल्यानंतर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। छान मिश्रण आपलं शिजून तयार झालेलं आहे। याची पेस्ट बनवून घेऊ। आता एका कढईमध्ये मी 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे 1 चम्मच तूप। तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता। मला बटर वापरायचं नव्हतं, त्यामुळे मी त्याऐवजी तूप टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये पनीरचे जे क्यूब आहे ते छान तळून घ्यायचे आहे लालसर असे। पनीर छान इथे आपल्याला तळून घ्यायचं आहे लालसर असं। आपण जेव्हा बाजारातून पनीर आणतो, जर ते बाजारातून आणलेलं असेल तर सुरुवातीला आणल्यानंतर पनीर धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते कापायचं आहे। छान लालसर असं पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे। पनीरची भाजी करत असताना करण्याआधी कोणी त्याला गरम पाण्यामध्ये सुद्धा टाकतात। गरम पाण्यामध्ये भाजी बनवण्याआधी 4 ते 5 मिनिट गरम पाण्यामध्ये ठेवायचं आणि नंतर तसं जरी वापरलं तरी चालतं, किंवा असं तळून घेऊ शकता। आमच्याकडे असं तळलेले पनीरची भाजी आवडते म्हणून मी ते तळून घेत आहे। नाही तळलं तरी चालते, डायरेक्टली जरी भाजीमध्ये यूज केलं तरी पण चालतं पनीर। बघा, हे सर्व क्यूब मी तळून घेत आहे। छान लालसर असे पनीरचे क्यूब तळून घ्यायचे आहे आपल्याला। बघा, छान असं पनीर आपलं तळत आहे। बटर किंवा आपण जेव्हा तूप भाजीमध्ये यूज करतो, त्यामुळे काय होते की भाजीला एक अशी शाईन येते, जशी रेस्टॉरंटमध्ये असते। आणि घरी आपल्या सर्वांना रेस्टॉरंटसारख्याच भाज्या हव्या असतात। जर आपल्याला तशा बनवायच्या असतील तर थोडंसं बटर किंवा तूप त्यामध्ये यूज करावं लागेल। एक तर आपण बनवताना यूज करू शकतो। जर बनवताना आपण नाही टाकलं तर भाजी बनल्यानंतरही त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलं तर ती भाजी खूप छान दिसते आणि टेस्टसुद्धा छान येते। मग आपलं पनीर तळून तयार झालेलं आहे। आता आपण भाजी बनवू। चालेल, इथे एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे। मग आपण जे वाटण बनवलेलं होतं ते मी आता याच्यामध्ये टाकणार आहे। पूर्ण वाटण बघा याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि हे वाटण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये।
छान याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते कढईला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघा मिश्रण छान आपलं मिक्स होत आहे. ह्याच्यावरती परत मी झाकण ठेवून याला 2 मिनिट छान शिजू देणार आहे. आता आपले जे आपण वाटण बनवलेलं होतं ते छान भाजलेलं आहे. बघू शकता छान वाटण आपलं भाजलेलं आहे. आता त्यांनी वाटणाने पूर्ण तेल सोडलेलं आहे. आता आपण याच्यात मसाले ॲड करायचे. याच्यामध्ये टाकलेलं आहे मी लाल मिरची पावडर. मी 2 चमचे वापरलेला आहे, कारण माझं लाल मिरची पावडर तिखट नाही आहे. त्यानंतर 1 चमचा हळदी पावडर टाकलेला आहे. बघा आता मसाले टाकून घ्यायचे आपल्याला पूर्ण. त्याच्यानंतर 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, तसेच आपल्याला इथे 1 चमचा किचन किंग मसाला मी वापरलेला आहे. तुम्ही घरी बनवलेला काळा मसालासुद्धा वापरू शकता. त्यानंतर मी इथे टाकलेला आहे पनीर मसाला. आता हे मसाले छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि परत हे मसाले आपल्याला छान भाजायचे आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हे मसाले आपल्याला भाजायचे आहे. मसाल्याची टेस्ट जी आहे ती तेव्हाच या भाजीमध्ये उतरते जेव्हा तुम्ही ते मसाले छान भाजता. कोणत्याही भाजीची टेस्ट त्यावरच अवलंबून असते. बघा छान मसाल्याने तेल सोडलेलं आहे, म्हणजे त्या मसाल्यांचे पूर्ण फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतात त्या भाजीमध्ये. आता मी याच्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे. यामुळे छान रंग आपल्या भाजीला येईल, एकदम रेस्टॉरंटसारखा. आणि याच्यामध्ये मी 1 वाटी मटार इथे टाकलेले आहे. हे माझे हिरवे वाटाणे आहेत, फ्रोझन मटार वगैरे नाही आहेत. त्यामुळे मी आत्ताच याच्यामध्ये टाकलेले आहे आणि पाणी टाकून मी छान 4 ते 5 मिनिट शिजून घेणार आहे. म्हणजे आपले जे मसाले आहेत ते पण छान इथे शिजणार आहेत आणि त्याचबरोबर हे जे आपले मटार आहेत हे पण त्याच्याबरोबर शिजणार आहेत. बघा ताजे फ्रेश वाटाणे मी याच्यामध्ये टाकलेले आहे. आता ह्याला झाकण ठेवून मी 3 ते 4 मिनिट शिजून घेणार आहे. त्यामुळे आपले वाटाणेसुद्धा शिजणार आणि मसालेसुद्धा. ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ. हेही वाटण आपल्याला तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत ते तेल सोडणार नाही आहे. बघू शकता आपण जेवढेही त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जे काही तेल टाकलेलं आहे ते छान वरी येईपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे आणि त्यावरच ही भाजीची टेस्ट अवलंबून असते. मग आता झाकण टाकून मी याला 3 मिनिट शिजून घेतलेलं आहे. बघू शकता पूर्ण तेल मसाल्यांनी सोडलेलं आहे आणि आपले वाटाणेसुद्धा शिजलेलं आहे. यामध्ये मी जे पनीरचे क्यूब होते तळलेले ते मी आता टाकलेले आहे. पनीरला आपल्याला जास्त वेळ शिजून नाही घ्यायचं आहे, कारण आपण ते तळलेलं आहे. आता 2 मिनिट जास्तीत जास्त आपण ही भाजी शिजून घेणार आहोत. याच्यामध्ये टाकलेले आहे मी फ्रेश क्रीम. तुम्ही दुधावरची सायसुद्धा टाकू शकता. त्यानंतर टाकलेले आहे मी इथे कसुरी मेथी, कोथिंबीर आणि परत त्याला 1 मिनिट झाकून ठेवलेलं आहे. बघा पनीरची भाजी तयार झालेली आहे. कलरसुद्धा किती छान झालेला आहे. एकदम रेस्टॉरंटसारखी भाजी आपली तयार आहे. बघा रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही आहे. बघा घरीच आणि घरच्या मसाल्यांपासून छान आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. अप्रतिम असं मटर पनीर आपलं बनवून तयार झालेलं आहे. बघू शकता कलर आणि टेक्स्चर एकदम रेस्टॉरंटसारखं झालेलं आहे. बघा सुंदर अशी भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी आपण नानसोबत किंवा फुलक्यांसोबत खाऊ शकतो. त्याचबरोबर राईससोबतसुद्धा अप्रतिम या भाजीची चव लागणार आहे. बघा छान अशी भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्यानंतर जर ही रेसिपी बनवली आणि तुमचा अनुभव माझ्याशी शेअर करा. तुमची भाजी कशी झाली होती आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्कीच भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यापर्यंत नवनवीन रेसिपीज पोहोचण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
आपण अशाच रेसिपी बनवत राहणार आहोत आणि छान खात राहणार आहोत. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.